सुचलं आणि म्हणूनच तर स्वामींसमोर ती इच्छा प्रकट केली. काय तर म्हणे त्रैलोक्याची स्वामिनी होण्याची माझी इच्छा. आणि बस ती माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या सौभाग्याचे धनी प्रत्यक्ष स्वर्ग साम्राज्यावर स्वार झालेत. काय होणार आहे कुणास ठाऊक. कारण देवतांबरोबर संघर्ष करता करता जर देवतांनी माझ्या सौभाग्याला काहीतरी इजा केली तर नाही, असं होणं तर शक्यच नाही. कारण मला ज्ञात आहे जोपर्यंत माझा पातिव्रत्य देश सतेज आहे तोपर्यंत माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण तरी सुद्धा देवता आहे, शक्ती सामर्थ्याने युक्त आहेत. असं असताना माझ्या सौभाग्याबरोबर काय करतील याचा काही नेम नाही. आणि म्हणूनच तर एकनिष्ठतेने मी त्यांची वाट पाहते. केव्हा एकदा ते येतील हेच मला कळत नाही. पण देवा मला एक आश्चर्य वाटतंय ग. आपलीच वाट पाताळ सम्राट कालनेमी महाराज यांची कुती कन्या तू राजवैभवात वाढली. गजांत लक्ष्मीच्या वैभवात वाढलेली असो. तुझ्या स्वयंवरात देशोदेशीचे राजकीर्ते आले. पण असं असताना सुद्धा एक धनहीन जलधार सागर पुत्र ज्याचं वैभव म्हणजे वालुकामय प्राण होईना मग त्यात तू माझीच निवड केली. हा विचार कसा काय केला. याला सुद्धा कारण आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते नाही का. आणि तेच तुमच्या मनाची श्रीमंती आणि म्हणूनच तर माझी वरमाला तुमच्या कंठी अर्पण. म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता तुमच्यापेक्षा चुकात ठेवीन असं मी सांगत नाही. पण तिच्या नेत्रावटे केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही एवढं तू नक्की दे. आणि तुझी इच्छा की स्वामी मला जर काही द्यायचं असेल तर त्रैलोक्याची स्वामिनी मला व्हायचंय होय ना. या तुझ्या इच्छेसाठी मी स्वर्गावर स्वारी केली. काय झालं माहितीये का. देवेंद्र महाराज यांचा आणि माझा संघर्ष झाला. ऐकून ज्ञात होत की देव कपटी आहे पण खरंच निघाल. अगं दोघांच्या घनघोर संघर्षात देवेंद्रानो नागपात्रानो मला दखड बंद केलं. मग काय झालं. नेत्रासमोर काळ माझ्या उभा राहिला. माझा बाप म्हणण्यात सागर संकट समयी माझ्या बापाला मी हात दिली ग. पण माझा बाप आला नाही. ज्याने या जनगरात जातक कर्म केलं ते उत्पत्ती करणार आहे सत्य लोकीचा प्रभाव आहे त्यांचा मी धावा केला तेही आले नाही. क्षण मला ज्ञान दिलं ते माझा गुरु देवर्षी नारद मामुनीनं हाक दिली तेही आले नाही. पण एक आश्चर्य घडलं. आश्चर्य माझ्या नेत्रासमोर काळ दिसत होता मूर्तिमंत मृत्यू. आणि माझ्या मनात विचारले ग आणि तरुण्यात जर का मी जगाच्या आड झालो तर माझी वर्या म्हणजे तू वैधव्याच्या पंक्तीला बसतील. आणि अशा या वयात हा राक्षसरूपी समाज तुला जगू देईल काय. आणि बोलता बोलता माझ्या मुखातून माझी वृंदा ना बाहेर पडतात सारे नाव देवाचीच कृपा. मला एक सांग काय दैवी तत्वानं नटलेले नागपाश केवळ वृंदा या 2 अक्षरानं तुटले असं तुझ्या नावात आहे तरी का. अहो यात माझ्या नावाचा चमत्कार कसला. हा तर त्या माझ्या परमेश्वराचा चमत्कार. परमेश्वर कोण समजू लागले दिनापासून ज्या माझ्या वैकुंठनाथाची मी भक्ती करते तोच माझा वैकुंठीचा नारायण. आपण माझा निरोप घेऊन गेलात ना अगदी त्या क्षणापासून मी माझ्या देवाला आणण्याचं कर्तव्य करत होते. आज त्या देवानं माझ्या भक्तीचं फळ देव वैर्य सागर मंथन केलं दैवतानी
सागराचं घुसळण केलं, माझ्या बापाच्या उदरात असणाऱ्या जलाच्या प्राणांना त्राई भगवान केलं. आणि हे जेव्हा मला कळलं, म्हणून स्वर्गावर स्वारी केली शिवाय तुझी इच्छा. मग तो देव माझा वैरी असताना त्याच्यामुळे माझे पाय तुटतील हे मला पटत नाही. स्वामी, आणि दुर्दैवानं आपला जरी विश्वास नसला तरी सुद्धा त्या भगवंताचाच चमत्कार आहे. कदाचित तसं जर असेल तर आता वंदाई, तू माझी फारी आहे, मी तुझा नवरा आहे, तुला सुखात ठेवीला माझा शब्द आहे. या क्षणापासून वैकुंठीच्या नारायणाचं भजन, पूजन, नामस्मरण तुला बंद करावं लागेल. असं नका बोलू. कारण माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय माझं जगणं सुद्धा मला एक सांग, काय लग्न झालेल्या स्त्रीला सर्वात प्रिय कोण? आपल्या सौभाग्य. पती म्हणजे परमेश्वर. मग काय गरज त्याची आहे? पण स्वामी, असं असलं तरी सुद्धा आज त्याच्या आशीर्वादाने तुम्ही सुखरूपपणे इथपर्यंत आलात. हा तर का माझ्या भगवंताचा चमत्कार. भक्ती बंद करणार की नाही? स्वामी, भक्ती बंद करावी लागेल. नवरा आणि बायको संसाराची दोनच, संसार रूपी रथाची ही दोनच चाकं आहेत ग. एकमेकाच्या विचारानं वावरू लागलो तरच संसार सुखाचा होईल. विश्वास आहे माझ्यावर, कशाची कमतरता भासू देणार नाही. पण त्याची भक्ती बंद करावी लागेल. नाही स्वामी, काय माझ्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आतापर्यंत अन्नाचा कंड, पाण्याचा थेंब सुद्धा मी कधी प्राशन केला नाही. असं असतं. कुणाला सांगतात? भक्ती बंद करणार की नाही? भक्ती बंद करणार की नाही? माझ्या क्रोधाला चेतवणी देऊ नको. नाही स्वामी, विचार केला नाही नात्याचा. मला सांग, काय करणार तू म्हणते? नाही स्वामी, भक्ती करणार. आपण मला मारला असला, थडला तरी चालेल, अरे प्रसंगी माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या भगवंताचं नामस्मरण मी नाही बंद मग करणार करणार नाही. नाही नाही स्वामी, नाही ना त्याला फोडावं लागते. त्यापेक्षा कुरांगार करते माझ्या 7 जन्माच्या हाड वैरिणी, हाडा नागिणी, माझ्या वैरी देव आणि त्यांचं भजन पूजन तर माझी कार्य करत आहे. आतापर्यंत हे माझे 2 हात माझ्या भगवंतासमोर जे जोडलेत ना मी, काय? तुम्ही माझा जीव घेतला तरी माझे हे 2 हात नाही! मस्त बसणार नाही. याच हाताला सारखं माझ्या वैर्याचं पूजन होत असे तर तुझे 2 हात काय केलं स्वामी? तुझे दोन्ही हात मी तोडले, पण माझ्यातील नवरा मेला असा त्याचा अर्थ नव्हे ग. अजूनही तुझं संगोपन करे. इच्छा आहे का देवाचं नामस्मरण बंद व्हायला हवं? नाही स्वामी, काय तुम्हाला काय वाटलं? ज्या माझ्या भगवंतासमोर माझे हे 2 हात जोडते ते तोडलाच म्हणून माझी भक्ती कमी होईल? काय करणार? माझे 2 हात तोडलाच म्हणून काय झालं? हे माझे 2 पाय तर शाबून आहेत ना. मग या माझ्या 2 पायांनी माझ्या चरणचालीना माझ्या देव गाभाऱ्या आणि मी माझ्या देवाची भक्ती सनातनाची भार्या आणि वैर्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही तुला सांगतोय ग, तोडले तुझे हात, तोडले तुझे पाय, पण एक नवरा म्हणून संगोपन करे, इच्छा पूर्ण करे. फक्त एकाच वैर्याचं नामस्मरण करायचं नाही. माझ्या भगवंताची भक्ती बंद व्हावी म्हणून माझे हात पाय तोडलात, माझा लोळा गोळा बनवला. पण असं असलं तरी सुद्धा काय माझ्या भगवंताची भक्ती मी बंद करणार नाही. काय करणार तो? याच अवस्थेत लोळत मी माझ्या देव गाभाऱ्यापर्यंत जाईल आणि स्तुती सुमनांचा अखंड वर्षा माझ्या भगवंतावर माझी भक्ती संपलन करेल. गावाऱ्यात तुझा देव असेल तरच ऐकणार ना. मग आई देव गावाऱ्यात प्रवेश करे. ज्या मूर्तीची तू प्रतिष्ठापना केली त्या दगडाच्या मूर्तीचे
देवा माझे हात पाय तोडले म्हणून मला वाईट वाटलं नाही रे. पण लग्न करून उभारल्या संसारात प्रवेश करत असताना माहेरून जी प्रतिमा तुझी देवा घेऊन आले त्या माझ्या देवाच्या प्रतिमेचे शतशः तुकडे माझ्या सौभाग्याने केले. देवा देवा हेच का रे माझ्या भक्तीचं फळ दिलंस तू. हेच का रे माझ्या भक्तीचं सामर्थ्य ठेवलंस तू. कुठे आहेस देवा. देवा झोपला असशील तर जागा हो देवा. उद्याचं मरण आज झालं तरी चालेल पण या अंत समयी देवा गोड गळ्याने देवा तुला आळवण्याचं कर्तव्य करते देवा. देवा धाव माझ्या हाकेला धाव देवा माझ्या हाकेला लागला गळा हा पाश पहा घनाई लागला गळा हा पाश पहा घनाई परमेश्वर आलाय ज्या बालपणापासून एकानिष्ठ भक्ती करतेस ही भक्तीची सफळ ठरली आहे. ह्या मूर्तिमंत स्वरूपाचं दर्शन तुला देण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. देवा या अंत समय होईना पण मला दर्शन देण्यासाठी देवा भागवत आलास. पण अभागिनी जन्माला आले दुर्दैव माझं म्हणूनच तर देवा जिथं तुझ्या दर्शनासाठी महामहिम महंत घणगोळ अशी तपश्चर्या करून सुद्धा देवा हे तुझं दुर्लभ दर्शन नाही मिळत. पण आज मला दर्शन देण्यासाठी देवा तू इथं आलास पण काय त्याचा उपयोग. तुझं दर्शन नाही घेऊ शकत मी. काय म्हणून तुझं दर्शन नाही घेऊ शकत. सौभाग्याने ही माझी अवस्था केली. माझे हात पाय तोडून माझा लोळा गोळा बनविला देवा. याच्यासाठी चिंता करू नकोस. यावेळी दैवी तेजानं तुझा हात आणि पाणी पुन्हा शळकवाय. खरोखरच माझ्या जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं की काय असंच मला वाटतं देवा. आज माझ्या भक्तीला प्रसन्न होऊन देवा मला आशीर्वाद द्यास. अगं बालपणापासून तू एकांश भक्ती करते मग त्या भक्तांना दर्शन देणं मला क्रमप्राप्त आहे. याच्यासाठी तुला स्वरूपाचं दर्शन देण्यासाठी शांती नामाचा त्याग करून इथपर्यंत आलोय. पण देवा नाईलाज माझा आहे. काय म्हणून या भक्तीची तुला एकच विनंती आहे. विनंती अशी कोणती विनंती. माझं सौभाग्य तुला वैरी म्हणतं देवा. माझ्या सौभाग्याने जर इथं तुला पाहिलं असेल तर नको नको त्या शब्दाने तुझा अपमान करेल. तो अपमान माझ्याला नाही पावणार. तेव्हा जा देवा तुझ्या स्वास्थाने जा. संपली असते पण मनात किंतु नको म्हणून इथं आलोय. रंगाई आलेला कागद स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपला प्रतिमाही परमेश्वर आला असेल जा निश्चिंत जा. शांतता म्हणजे मला
तिचे तुम्ही हातपाय तोडलात ना, हा तीच तुमची लाडकी बायको वृंदा आहे मी. ती कशी काय याला सुद्धा करण्यात काय करण माझा हातपाय पुनश्य कसे आले याचं नवल वाटतं ना तुम्हाला? बरोबर आहे. हे माझे हातपाय मला पुनश्य कुणी दिली? माझ्या देवानं मला दिले. कोण नाही माझा देव माझ्या वैकुंठी जाणार आहे. तो माझा जगत पालक. हाय! त्याची एवढी मदत माझ्या पत्नीच्या मारी आलाय, त्याला काय म्हणावं? नसेल तर क्रोधाला चेतावणी दिली ना त्यानं, देव घेव करून टाकेल. मी माझ्या देवाला नाही म्हणून नाही देणार बदलो. नको. वैकुंठी जाणार आहे ना, मी तुझी भक्ती केली आणि नाही तुला मी बोलविलं. मग असं असताना या माझ्या भार्येच्या महाली तू का आलास? अरे जलधर, ज्याप्रमाणे माझी भक्ती दिसताय त्याप्रमाणे दोघांनी दर्शन देण्यासाठी मी आलोय. मला दर्शनाची गरज नाही. त्याच्या मुळाशी कारण जलधर तू आहे. मी हा, तो कसा? अरे देवाच्या देव गाभाऱ्यात तुझ्या धर्मपत्नीला माझी प्रतिमा पूजेला लावली मग आणि त्या प्रतिमाचे तो अक्षरशः तुकडे तुकडे केले. मान्य आहे. त्याचे तुकडा वैकुंठापर्यंत आला. काय? म्हणून शांती धर्माचा त्याग केला. साठी इथपर्यंत मी आलोय दोघांना दर्शन देण्यासाठी. मग ऐक, या जर नारायणाचा पारायण होऊ नये इच्छा असेल तर इथून चालतो. देणार नाही तुला घालवावं लागेल. तुझा इथं शांती धर्माचा त्याग करून इथपर्यंत आलोय तो जाण्यासाठी हवे त्याच्यासाठी. हे रुंदे, इथं काय घडेल हे तू प्रत्यक्षाने नेत्याने पाहून याच्यासाठी जा. स्वस्तानी जा, चिंता करू नकोस. जा. तू जर मला आज्ञा करायची तर मी माझ्या स्वस्तानी जाते. पण तुझ्या नेत्यासमोर हा, माझ्या सौभाग्याचे धनी आहे एवढे मात्र विसरू नको. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. चिंता करू नकोस. तू जाणार नाही. हे जलधार, अरे विनाश काले विपरीत बुद्धी. जसा विनाशकार माणसाला सेवावाला तशी माणसाला विपरीत बुद्धी सुद्धा जाते. तसं तुझ्या जीवनात झालंय ध्यानी ठेव. नाही, या विश्वाचा पालन करता देव म्हणून तुला सारं जग ओळखते. पण या क्षणाला या जलधरा रूपी खेळापासून आत्मरक्षण करणं तुला मी शोधदार करे. अरे विनंतीने सारं जग जिंकता येतं, पण अहंकारामुळे तो नाश होतो. तो अहंकार तुझ्या जीवनात उद्भवलाय तो नाशा करण्यासाठी हा वैकुंठ जाणार आहे. जाऊ तुझा कर्म पडाला. नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या श्री देवी माऊली दशावतार मंडळींसाठी. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की ही सगळी मंडळी तुम्हाला आमच्या चित्रपटात पण दिसणार आहेत. आणि अगदी जेव्हापासून सुबोधच्या डोक्यात ही संकल्पना आली तेव्हापासून या सगळ्यांची मदत या चित्रपटाला लाभली आहे. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आम्हा कलाकारांचा आराध्य दैव गणपती गजानन. शिवाय इथं सिनेसृष्टीतील अनेक नटवर्य नटसम्राट आहेत, त्यांच्या चरणी मी विनम्र होतोय. शिवाय आम्हा कलाकारांचं जे उत्कर्ष होतात म्हणजे आमचे भाग्य देवता म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक, तुमच्याही चरणी मी विनम्र होतोय. रसिक हो, वृंदा जलधर हा एक भाग आहे. याच्यामध्ये किमान 12 पात्र असतात आणि 3.5 तासाचं नाटक असतं. त्याच्यातील एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला. सुरुवाती इथं काय होतं, विष्णू वृंदेसाठी जलधरासमोर पराजित होतो. मग जलधर त्याला वृंदेच्या महालासमोर
आपला नोकर बनवून ठेवतो आणि जलधर स्वर्गावर स्वारी करतो. सर्व देवदेवतांना तो स्थानाभ्रष्ट करतो आणि कैलास पर्वती जातो. कैलास पर्वती शंकरावर सुद्धा मात करतो आणि शंकर सहित सर्व देव पलायन करतात. आणि पार्वती माता शिवाच्या भेटीसाठी येत असताना ती याच्या जलधराच्या नजरेस पडते. मग जलधर तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिच्या इब्रतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती चकून पळते. सर्व देव विष्णूजवळ येतात. विष्णू पाहिलं तर एक द्वारपाल होऊन आहे. मग ठरतं की आता मारायचा कसा. नारद मुनी म्हणतात की बाबा रे, याला कुणी मारू शकत नाही, पण तो वरदी आहे. वर काय, जोपर्यंत त्याच्या बायकोचं म्हणजे वंदेचं पातिव्रत्य ते सतेज आहे तोपर्यंत त्याला मृत्यू नाही. पर्यायानं विष्णूला सांगतात की हे तू कर. मग विष्णुदेव विचार करतो, अरे विश्वातील लाखो करोडो पातिवृत्य तेजोतर भ्रष्ट करण्यासाठी हा तत्पर होईल, तर त्यापेक्षा विश्वकार्यासाठी एका स्त्रीचं शील भ्रष्ट म्हणजे झालं तरी चालेल. म्हणून विष्णू तयार होतो. तिकडे वृंदा वाट पाहत असते आणि विष्णू जलधराच्या रूपानं वृंदेसमोर जातो. तिथं पातिव्रत्य तेज भ्रष्ट करतो आणि तिथंच तो पूर्वरूपात येतो. वृंदेला हे कळतं. त्यावेळी वृंदा त्याला शाप देते की तू दगडाचा होशील आणि वेडा वेडा होशील. हा शाप दिल्यानंतर इकडे जलधरला सारेजण देव मारतात. त्याप्रमाणे मृत्यू आला त्याचा. आणि विष्णू विवळत पडलेला आहे, वेडा झालेला आहे. ती सती देते. वृंदा त्याच्या राखेत लोळत असतो. मग देव विचार करतात आता काय करणार. म्हणून देव सर्व पुन्हा त्या सतीची आराधना करतात, म्हणजे वृंदेची आराधना केल्यानंतर बराच कालावधी लोटतो आणि वृंदा प्रगट होते सती रूपाने. आषाढ शुद्ध एकादशीला हा शाप केलेला असतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीला वृंदा प्रगट होते आणि त्या विष्णूला आपण वेडा आणि म्हणजे चितेतून उठवते, पूर्व शुद्धीवर आणते. त्यावेळी देव शुद्धीवर येतो आणि तिला विचारतो की काय तुला हवं ते सांग, मी देईन. तेव्हा ती आपलं सौभाग्य मागते. मग सौभाग्य मागितल्यावर देव घाबरतात. जलधर जिवंत झाला तर काय होईल. तेव्हा महाविष्णू सांगतो की बाबा रे, विष्णूने ज्या जलधराचा घात केला तो जलधर जिवंत करणार नाही, हिला एक दिवसाचं सौभाग्य देणार. आणि ते कसं, तर जिथं वृंदा सती गेली तिथे एक वृक्ष येईल. त्या वृक्षाला तुळशी म्हटलं जाईल. त्यानंतर प्रत्येक हिंदूवासी जण याची आठवण म्हणून आपापल्या अंगणासमोर तुळशी वृंदावनाची स्थापना करते. आषाढ शुद्ध एकादशी वाचून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत 4 महिने म्हणजे चातुर्मास ज्याला आपण म्हणतो तो. आणि द्वादशीला देव शुद्धीवर आला म्हणजे चातुर्मास पूर्ण झाल्यावर. म्हणून त्या दिवसाला महत्व ठेवण्यासाठी देव सांगतो की या तुळशी वृंदावनात उमा रमा सावित्री म्हणजे आवळी धात्री आणि मालती रूपाने येतील. अग्रस्थानी दिंडा म्हणून आपण ज्याला म्हणतो त्याच्या अग्रस्थानी शिव असेल, मूळस्थानी ब्रह्मदेव असेल आणि आपण स्वतः मध्यस्थानी असू आणि सर्व भक्त भाविक आपलं लग्न लावतील. त्या एक दिवसाचं सौभाग्य हे तू वृंदेला दिलं. आता देव प्रश्न करतात, अरे बापरे, ही जलधराची बायको तू कसं काय लग्न करणार. हा म्हणजे अनुचित कृत्य आहे. तेव्हा पण विष्णू सांगतो की जलधर मी आहे आणि वृंदा ही लक्ष्मी. आणि ती कशी, तर दानव सम्राट काल नेहमी याने भक्ती केली होती अमोघयताची की लक्ष्मीसारखी कन्या आपल्या कुलात जन्माला यावी. त्यामुळे लक्ष्मी अंश रूपानं वृंदा या नावानं जन्माला आली म्हणून ती लक्ष्मी. मग जलधर तो तुम्ही कसे. तेव्हा सांगतात की एक वेळ सागर किनारी शिवशंकर सारीपाठ खेळत होते. एवढ्यात नारायण नामाची ललकारी ऐकू आली. आता नारद आल्यावर त्यांना मागची आठवण झाली. एक वेळ अशाच खेळामध्ये शिवशंकराला आपल्या लंगोट्यासहित सर्व कमवावं लागलं होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून शिव पार्वती तो सारीपाठाचा डाव गुंडळ पळत असताना त्याला धर्मबिंदू येतो खांब आणि तो कर्मबिंदू ते फेकत असतात अदांतर येऊन. हे विष्णूनं पाहिलं. शिवाचा कर्मबिंदू वाया जाऊ नये म्हणून अंश रूपानं विष्णूनं त्याच्यात प्रवेश केला आणि तो सागरात जातात. त्याच्यातून सागरपुत्र जलधर म्हणून जन्माला आला म्हणजेच तो विष्णू. म्हणून आमचं लग्न होतं.
तर अशा तऱ्हेने ह्या नाटकाचा मग शेवट होतो. आणि ते आता थोडंसं वाटलं तुम्हाला दाखवलं. तुम्ही आता नुसतं सांगितलं तरी ते सगळं नाट्य आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलंय. आणि आता मला असं वाटतं सगळ्यांनी येऊन बघितलं तर जास्त मजा येईल कोकणात. तर थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि हे सगळं इतकं सुंदर प्रकारे सादर केलं.